उलटी टांगेन उलटी. चेअरला स्क्रॅच नको. आईच्या गावात तुझ्या पाय. चिडका कांदा एक नंबर जातो. बघा घरात आपले चिडका कोण आहे का? नाही, मनी दुसऱ्या नंबरला. मला वाटलं मला पहिला घसरशील. आणि जर मी चुकलो असतो ना. हात धुतला होता. अजून एक गोष्ट मला काकांकडून कळाली की हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या यांच्याकडून येऊन ती सेम मूर्ती बुक केली आहे जी आम्ही आत्ता केली होती. तर आता मूर्ती कोणती फायनल केली आहे मी ती तुम्हाला दाखवतो. आम्हाला आता परेलला जायचं आहे गणपती बाप्पा बुकिंग करण्यासाठी. पण इथे पाऊसच इतका पडतोय की सकाळपासून आम्ही ठरवून सुद्धा घराच्या बाहेर नाही पडू शकतो. सकाळपासून पावसाची वाट बघतो पण पाऊस जाताच आहे ना. खरं तर अर्ली मॉर्निंग आम्हाला निघायचं होतं पण पावसामुळे आम्ही थोडासा स्टॉप घेतला. स्कूटीवरून जायचं होतं पण आता स्कूटीवरून एवढ्या पावसात जाऊ शकत नाही म्हणून कार बोलवून घेतल्या ना. आता आम्ही कारनेच चाललोय. कारण स्कूटीने गेल्यानंतर आपल्याकडे ॲडव्हान्टेज असतात की आपण बऱ्याच ठिकाणी छोट्या छोट्या गल्लीतून का होईना जाऊन गोष्टी एक्सप्लोर करू शकतो. बट त्या उलट जर कार आपण घेऊन गेलो तर तितक्या साऱ्या गोष्टी एक्सप्लोर आपल्याला नाही करता येत. हा एक्सपिरियन्स आम्हाला पेनला आला होता. आणि आता लालबागला जायचं तेच कारण आहे की आम्ही पेनला जाऊन आलो. पेनला आम्हाला हवी तशी मूर्ती नाही मिळाली. पनवेलला आम्ही फिरलो. पनवेलला देखील हवी तशी मूर्ती आम्हाला नाही मिळाली. त्यामुळे आता एक शेवटचा पर्याय म्हणून आम्ही निघालो होता लालबागला. लालबागला एक मूर्तिकार आहेत किंवा त्या मूर्ती सेल करतात त्यांच्या आउटलेटमधून. तर त्यांचं नाव आहे वेळे ब्रदर्स आणि त्यांच्याकडेच आपण निघालोय. जर त्यांच्याकडे जर आपल्याला मूर्ती आवडली तर तिथेच आपण बुक करू. जास्त नाही फिरत बसणार आहे कुठे. बट त्यांच्याकडे जर मूर्ती आपल्याला नाही आवडली तर अजून 1-2 ठिकाणी आपण एक्सप्लोर करून पुन्हा रिटर्न येऊ. आता आज जो आम्ही चाललोय आम्ही आमचा रूट घेतोय अटल सेतू आणि पहिल्यांदा आपण या कारसोबत आम्ही सगळे अटल सेतूवरून पहिल्यांदा जाणार आहोत. हे थोडंसं कन्फ्युजन आहे. 2 रोड दिलेत तर त्या साईडचा जो रूट आहे ना तो कुठे जाणार आहे ते माहीतच नाही आणि म्हणजे एकच डिरेक्शन दिलेलं आहे. आता माहित नाही आपण बरोबर चाललोय की नाही. बरोबर चाललोय. उरणला जातो. हावाला उरणला जातो ना. उरणला जातो. ओके. आणि हा सरळ अटल सेतूनी म्हणजे JNPT रोड आहे. अटल सेतूनी डायरेक्टली लालबागला आपण जाणार आहोत. नवी मुंबईत राहण्याचं हे बेनिफिट आहे की तुम्हाला अटल सेतू ॲक्सेस करता येतो जर मुंबईला जायचं असेल तर. आणि मुंबईला हे बेनिफिट आहे की तिथून येताना सुद्धा तुम्हाला अटल सेतू ॲक्सेस करता येतो. पण इथे ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला अटल सेतू तर ॲक्सेस करायला मिळतो बट त्यासोबत तुम्हाला 250 रुपयाचा टोल देखील द्यावा लागतो. हाच जातो का लिफ्टनी? म्हणजे मी पण नाही. तर तू जेव्हा इथे मला माहित नाही आता तू आलाय की नाही कधी आधी भाडं घेऊन. मी तर पहिल्यांदा चाललोय. तर हे सोपं वाटतं का तुला? की आता मी बऱ्याचदा बघतोय की बऱ्याच पाट्या लावलेल्या आहेत आणि त्यामध्ये समजत नाही आपल्याला की नक्की कुठे जायचं आहे ते. एकदा रस्ता संपला ना चुकला की चुकला. जर आपण येतोय ना तर पूर्णपणे रोडवरती पण लक्ष पाहिजे. साईडला ज्या पाट्या लावलेत ना त्याच्यावरती लक्ष पाहिजे. तर त्याच्यावरती लक्ष नसेल ना कुठे पण निघून जातोय आपण. समजतच नाही. जुन्या रस्ता नवीन रस्ता भरपूर जण. कारण आता जसं मी इथपर्यंत आलो ना आता अटल सेतू जस्ट स्टार्ट झाला पण पनवेल पासून जर तुम्ही येत असाल इकडे तर तुम्हाला जे डिरेक्शन बोर्ड लावलेत ना ते वाचून त्यानुसारच तुम्हाला यावं लागणार आहे. कारण बरेच फाट्या सुद्धा इकडे तिकडे फुटलेले आहेत दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. ते बघूनच तुम्हाला पुढे यायचं आहे. तर इथे बघाल तर इथे 100ची स्पीड आहे. तर या रोडला 100ची स्पीड लिमिट आहे बट आपल्या कारला 80चं स्पीड लिमिट आहे. 80ला आपण लॉक आहे. तर बाकीचं राहिलेलं 20चं स्पीड आपण कुठून आणायचं? खिशातून घालायचं. म्हणून आम्ही अटल सेतून येत नाही. फर्स्ट सेकंड करत जातात तिकडे. तर आता कसं हा एकदम ओपन रोड असल्यामुळे 100 बट सध्या आमच्याकडे पॉवरच इतकी आहे 80 km/h जाण्याची. लॉक तोडायचे पण बरेच ऑप्शन आहेत बट पॅसेंजरच्या सेफ्टीमुळे आपण ते लॉक वगैरे काही तोडले नाही आहेत. आता कंपनीकडून तर 80ची स्पीड लिमिट आपल्याला आलेलं आहे बट बघायला गेलं तर आपण ते लॉक तोडून 80+ पण जाऊ शकतो आरामात. बट कसं की आपल्यासोबत म्हणजे गाडीमध्ये ड्रायव्हरसोबत किंवा भावासोबत आपल्या बाकीचे पॅसेंजर लोक पण असतात बट त्यांच्या सेफ्टीचा विचार करता आपण अजूनही ते स्पीडचं लॉक तोडलेलं नाही. 80 तर 80च्या स्पीडने आपण ट्रॅव्हल करतो. म्हणजे सगळ्या गोष्टी एकदम रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये राहून आपण फॉलो करतो. त्यातल्या त्यात
आपण प्रोफेशनल सर्व्हिससुद्धा प्रोव्हाइड करतो आहे. तुम्ही जर बघत असाल, मला नाही वाटत की ओला उबेर घालणारा कोणी कस्टमाइज पर्सनलाइज टी शर्ट वापरत असेल, पण आपल्या इथे पर्सनलाइज टी शर्ट आपण या ओला उबेरच्या सर्व्हिसमध्ये वापरतो आहे, किंवा बाहेर जरी कुठे भाड्याने जायचं असेल तर त्या देखील वापरतो आहे. आणि प्रॉपर जर तुम्ही कधी ही कार बुक करायचं म्हटलं तर सगळ्या गोष्टी एकदम प्रोफेशनल तुम्हाला मिळणार आहेत. जसं की तुम्हाला कुठे जायचं आहे तर त्या जागेचं किंवा तिथे पोहोचण्यासाठी तुम्हाला प्रॉपर शिंदे ब्रदर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स करून कोटेशनसुद्धा मिळतं, आणि देन तुमची राईड कंप्लीट झाल्यावरती फायनल इनवॉइससुद्धा मिळतं तुम्हाला. त्यामुळे जर तुम्ही कधी अशी सर्व्हिस बघत असाल, बुक करायची असेल, तर शिंदे ब्रदर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्सला नक्की कन्सिडर करा. आणि इथे मी त्याच्या कॉन्टॅक्ट डिटेल दिलेले आहेत बुकिंगसाठी, सो एकदा नक्की बुक करा. तर दादा तेवढंच नाही, या व्यतिरिक्त आपण कस्टमरसाठी बिस्लरी पण देतो, टिश्यू पेपर पण ठेवतो, त्याच्यानंतर पाठीमागे आपण न्यूजपेपर पण ठेवतो, आणि जर बघायला गेलं तर फर्स्ट एड किट पण आहे आपल्या गाडीमध्ये. या सगळ्या गोष्टी आपण कस्टमरला प्रोव्हाइड करतो. आणि जरी आपली गाडी ओला उबेरला जरी चालत असेल तरी एकदम गाडी प्रायव्हेट असल्यागत फील येतं कस्टमर बसल्यानंतर. आजपर्यंत माझ्यासोबत असं झालं आहे, 100% नाही पण 50 ते 60% कस्टमर आपल्याला टिप देऊन दिले. तर त्याचं कारण काय, तर सर्व्हिस आणि गाडी एकदम घरची असल्यागत फील येतं त्याच्यामुळे. इतके नेम प्लेट लावलेत ना, आणि मॅपसुद्धा आपल्याला प्रॉपरली गाईड करत नाही, त्यामुळे खूप जास्त कन्फ्यूज व्हायला होतं की जायचं आहे कुठे. आम्हाला आता लालबागला जायचं आहे, पण समजत नाही ना की यार वडाळावाला लेफ्ट घ्यायला पाहिजे की मुंबई पोर्टवाला लेफ्ट घ्यायला पाहिजे. आणि मॅपमध्ये जर बघाल तुम्ही तर इतके सारे रोड दाखवलेत ना की नक्की समजतच नाही की कुठून आपल्याला एक्झिट घ्यायचे आपल्याला जिथे पोहोचायचं आहे तिथे जाण्यासाठी. अटल सेतूवरून जाताना मला समुद्र बघायचा होता, पण पाऊस आणि धुक्यामुळे बिलकुल सुद्धा काहीच दिसत नाहीये. पण क्लायमेट पण खूप छान आहे, त्यामुळे मजा येते अशी लॉंग ड्राईव्ह करायला. आणि मुळात टाईम वाचतोय, थोडे पैसे जात आहेत पण खूप जास्त टाईम वाचला. अर्ध्या तासात कुठे पोचलोय बाळा आपण? लालबागला पोहोचणार आपण. हां, लालबागला पोहोचू, जिथे किती आपल्याला जर नॉर्मल रूटने गेलो असतं तर 1.5-2 तास लागले असते खरंच. आणि इथे वरती पाणी साठायचं टेन्शन नाही ना, तिकडे नाही तर खूप पाणी साठतं नॉर्मल. गाडी लावून फोन करतो. तर आता झालं असं, जेवढा वेळ आम्हाला पनवेलवरून अटल सेतूवरून उतरायला लागला त्याहून जास्त वेळ आम्हाला अटल सेतूवरून लालबागला पोहोचायला लागला, कारण इतकं ट्रॅफिक आहे, इतकं खूप जास्त जाम आहे. आम्ही पोहोचलो आता करी रोड स्टेशनपासून जवळ असलेल्या या गणसंकुलमध्ये, आणि इथे आम्ही वेळे ब्रदर्स स्टुडिओला भेट देणार आहोत. हे सगळे शाडूमध्ये की हे सगळे शाडूमध्ये? टोटल. अरे हो, बघतो, फायनल करतो आणि मग तुमच्याकडे येतो. चालेल, थोडा बघतो आम्ही. फक्त 1.5 फुटाची कोणती आम्हाला सांगा. आम्हाला 1.5 फुटाची हवी. 1.5 फुटाची. बरं. फक्त या मोठ्या आहे ना, हां, ते 2 फूट आहे. हां, बाकी सगळं 1.5 फूट आहे. ठीक आहे, चालेल. नमस्कार, माझं नाव राहुल वेळे. आपल्या स्टुडिओचं नाव आहे वेळे ब्रदर्स स्टुडिओ. इथे येण्यासाठी तुम्हाला करी रोड स्टेशनवरून एकदम अगदी 5 मिनटाच्या अंतरावर आहे, ब्रिजच्या खालीच. आणि आपल्याकडे मातीच्या मूर्त्या जास्त प्रमाणात अवेलेबल आहेत आणि POPच्या सुद्धा अवेलेबल आहेत. मातीमध्ये आपल्याकडे जवळजवळ एक 100च्या आसपास व्हरायटीमध्ये गणपती आहेत, आणि ॲज वेल ॲज POPमध्ये सुद्धा त्याच क्वांटिटीमध्ये अवेलेबल गणपती आहेत. कसं वाटतं कलेक्शन? खूप छान, मन प्रसन्न झालं, ओव्हरब्लेम्ड झाले मी बघून. म्हणजे ॲक्च्युली गेल्या वर्षीपासून मी ट्राय करत होते ह्यांना कॉन्टॅक्ट करायला, पण पनवेलवरून खूप लांब पडतं, आणि पनवेल गेल्या वेळेस लकीली पनवेलमध्ये मिळालं होतं, पण यावेळेस नाही, शेवटी इथूनच घेणं असेल कदाचित, म्हणून मग पनवेलमध्ये ऑप्शनच नाही. इवन पेनला एवढ्या मोठ्या ठिकाणी जाऊन आलो तरीसुद्धा नाही काही मिळालं. पण
इथे येणं ठरलेलंच होतं, बाप्पाचीच इच्छा बहुतेक असं वाटतंय मला. खूप छान आहे, मला ही मूर्ती खूप जास्त आवडली, पण ऑलरेडी बुक्ड आहे. एवढी गोड आहे ना, गोड आहे एवढी की बघायला नको. असं मला बघून असं डोळे भरून आले त्या मूर्तीला. लिटरली तुम्हाला आता खोटं नाही सांगणार आहे, आम्ही अशा मूर्त्यांसाठी फिरत होतो आणि फायनली आमचं फिरणं आज इथे थांबेल असं आम्हाला वाटतं. कारण बऱ्याच ठिकाणी बघितलं पण आम्हाला हवी तशा मूर्ती मिळत नव्हत्या, पण इथे इतक्या प्रकारच्या आणि इतक्या सुंदर रेखीव मूर्त्या आहेत ना शाडू मातीच्या, म्हणजे कमाल आहे. म्हणजे आम्ही लास्ट इयर पण का मिस केलं, मला आता लिटरली असं वाटू लागलं की लास्ट इयरसुद्धा इथेच यायला पाहिजे होतं आपण. तर आमच्यासोबत पहिल्यांदा असं झालं की आम्ही वर्कशॉपमध्ये आलो, मूर्ती बघितली आणि लगेच फायनल केली. नंतर याआधी आम्ही इतकं फिरलो की आम्हाला हवी तशी मूर्ती मिळतच नव्हती. आणि आता असं झालं की विदिन 10 ते 15 मिनटामध्ये आम्ही मूर्ती आमची फायनल केली आणि बुकसुद्धा केली. आणि आता प्रश्न असा आहे की ती घेऊन कधी जायचं, तर त्यासाठी आम्हाला सेपरेट यावं लागणार आहे. कारण जी मूर्ती आम्ही बुक केली तर आम्ही तो डेमो पाहिला, मूर्ती पाहिली आणि सिमिलर त्याच टाईपची मूर्ती आम्ही फायनल केली. तर ते घ्यायला आपल्याला पुन्हा लालबागला यावं लागणार आहे. गर्दी खूप जास्त पॅक आहे लालबाग सध्या तरी. ते बोलले की 25th पासून ती लोक कंटिन्यू चालू असतो 24 आवर्स. ओके, 24 तास चालू. हां, मग त्यामुळे अर्ली मॉर्निंग जेवढ्या लवकर तुम्हाला यायला जमेल तेवढ्या लवकर या आणि ट्रॅफिक नाही मिळणार, गर्दी नाही मिळणार. तर आता मूर्ती कोणती फायनल केली आम्ही ती तुम्हाला दाखवतो. ही वाली मूर्ती आहे जी आपण फायनल केली. जर तुम्ही ते बघत असाल तर तुम्हाला होल्स दिसतील, तर ते होलमध्ये नक्की काय येणार आहे मी तुम्हाला सांगतो. ही मूर्ती बघून आपण ती वाली मूर्ती बुक केली. तर आम्हाला कमळच असं होतं आणि कमळामध्ये गणपती बाप्पा हवे होते. तर पहिल्यांदा इटाल्यावरती या मूर्तीवरती नजर गेली आमच्यानी, या डेकोरेशनवरती, आणि तेच आपण फायनल केलं आता. अजून एक गोष्ट मला काकांकडून कळाली की हार्दिक पांडे आणि कुणाल पांडे यांच्याकडून येऊन ती सेम मूर्ती बुक केली आहे जी आम्ही आत्ता केली होती ती. तर हे आहे वेळे ब्रदर्स यांचं कार्ड. तर या पार्टी त्यांच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत. तर त्यावरती हे काका तुम्हाला भेटतील आणि जे काय तुम्हाला मदत लागेल ती नक्की ते मदत करतील मूर्त्या निवडण्यामध्ये किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्यासाठी. तर एकदा नक्की या वेळे ब्रदर्सला आणि यांना भेट द्या. तर गाईज, तुम्हाला खरंच इकडे यायचं असेल तर तुम्ही बाईकनी और ट्रेननी या. कारनी जाल तर थोडीशी तुमची फजिती होऊ शकते, कारण पार्किंगचा खूप जास्त इश्यू आहे इथे. आणि ट्रेनने तर आला तर नो डाऊट तुम्ही सगळ्याच गोष्टी आरामात फिरू शकाल इथे. सो हे आमदार विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान आहे, गणसंकुल. ह्याच्या आतमध्ये गेलात की बऱ्याच तुम्हाला आर्ट स्टुडिओ दिसतील जिथे गणपती बाप्पांना बनवलं जातं. तिथेच वेळे ब्रदर्सचं स्टुडिओ आहे आणि आम्ही तिथेच गणपती बाप्पा आपला बुक केलेला आहे यंदाचा 2025 आणि खूप 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 छान आहे. थोडा लेटच झाला पण ठीक आहे, खूप छान मनासारखी मूर्ती मिळाली. कमळातली मला हवी होती अगदीच, आणि आपल्या गाडीत पण तुम्ही बघितलं तर कमळातलीच आहे. मला आपल्या घरी पण कमळातली आणायची होती आणि बोलतात ना बाप्पा कुठलीही इच्छा तुमची अपूर्ण ठेवत नाही, तशीच ही सुद्धा माझी इच्छा अपूर्ण ठेवलेली नाही आहे. तर त्याने पूर्ण करून घेतलेली आहे स्वतः जसं मला हवं आहे तसं. कमळातली मूर्ती मिळालेली आहे फायनली आपल्याला. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. तर कार पण आपली आलेली आहे, आता पटकन बसूया आणि कुठेतरी पोटपूजा करायला जाऊया. यायला पाहिजे होतंस तू, पण कार सोडून येऊ शकत नाही, ती गोष्ट वेगळी आहे म्हणा. कशी काय अरे देवा, हे असं होतं या साईडला. आता पाठवून घासले गाडी बघा थोडं. पण नवीन. अरे देवा, लय लागले आपल्या गाडीला. तर पनवेलवरून आम्ही आलो होतो तेव्हा अटल सेतूने आलो होतो आणि आता रिटर्न जाताना वाशीला आमचं काही काम आहे. तर त्यासाठी आम्ही आता अटल सेतूने न जाता आम्ही फ्रीवेने चाललो आहे, जो की चेंबूरला उतरला जातो. आणि या फ्रीवेने तुम्हाला कसलाही टोल द्यावा लागत नाही. बट जर तुम्ही अटल सेतूने येत असाल किंवा जात असाल तर 250 रुपयाचा तुम्हाला टोल द्यावा लागतो. तर आता एक साईडचा टोल आमचा वाचलेला आहे, बट त्याचा बेनिफिट टोल देण्याचं आपल्याला हेच होतं की तुम्ही खूप कमी वेळामध्ये तुम्ही लवकरात लवकर पोहोचता त्या लोकेशनला. आणि आता या फ्रीवेला बाईक अलाउड नाहीत, पोलीसवाल्यांनी बाईकला लगेच साईडला घेतलं आहे.
तर आमचा पण भाऊ एकदा बाईक घेऊन आला होता या फ्रीवेवरती, त्याला माहीत नव्हतं आणि त्याला देखील असं साईडला घेण्यात आलं होतं फाईन असं नाही आणि तो फाईन 2000चा यायला लागलेला आहे, तो अजून भरला नाही. सोडा असं म्हणत होतं त्यांना. जिथे डॉक्युमेंट होते वहिनी, अहो बघा दादा पाणी डोळ्यात न घालली. रात्रभर गाडी चालवलीत ना जास्त, मजा आली. तर इथून देखील तुम्हाला अटल सेतूला जायला त्यांनी कट दिलेला आहे. तर लेफ्टने तुम्ही लेफ्टवाला जर तो ब्रिज घेतलात तर तुम्ही अटल सेतूला जाता आणि सरळ जर गेलात तर फ्री वेने तुम्ही चेंबूरपर्यंत जाता. तर हेच खूप सारं कन्फ्युजन होतं, त्यासाठी त्यांनी नेमप्लेट लावलेले आहेत, बट त्या वाचून देखील आपण ज्या एका पर्टिक्युलर स्पीडला असतो त्या स्पीडमध्ये त्या पाट्या वाचून आणि त्या इम्प्लिमेंट करेपर्यंत तो टर्न मिस झालेला असतो आपला. त्यामुळे एकदम शार्पली सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि त्या लगेच इम्प्लिमेंट कराव्या लागतात, नाहीतर खूप फिरावं लागतं एखाद्या छोट्या रॉंग टर्ननी सुद्धा. तर आता सांगायचा मुद्दा हा की जर तुम्ही फ्रीवेवरती किंवा अटल सेतूवरती बाईक टाकायचा प्रयत्न कराल तर अजिबात टाकू नका, कारण त्या गोष्टीचा फाईन खूप मोठा आहे. इथे फक्त कार्सच अलाउड आहेत आणि त्यानेच तुम्ही यावरती येऊ शकता. तर सध्या वाशीला पोचलो आहे आम्ही. पार्किंगची खूप जास्त मारामारी आहे. कशी बशी आम्ही साईडला कार लावले आणि आता आम्ही वाशीला नवरत्नमध्ये जेवायला आलो आहे. कुठे बसायचं? बसू इथे साईडला कोपऱ्यात शांततेत. 3 जण शाबास, इथे बंद आहे. तर आम्ही आत्ता वाशीच्या फेमस नवरत्न रेस्टॉरंटमध्ये आहे आणि व्हेज खाण्याचा मेन्यू इतका मोठा असतो हे मला आज कळालं आहे. किती पानं आहेत, बापरे. तर आम्ही आलो आता नवरत्न हॉटेलमध्ये. तर जेव्हा मी स्कूल या कॉलेजला होतो तेव्हा असं व्हायचं की नवरत्न हॉटेलला आम्ही फक्त बाहेरून बघायचो आणि लिटरली तेव्हा असं व्हायचं की यार या हॉटेलमध्ये एकदा ना एकदा तरी आम्हाला जेवायचं आहे आणि ते कधीच पूर्ण नव्हतं झालं अजूनपर्यंत तरी. पण आज लकीली आम्ही या वाशी साईडला होतो आणि समोर नवरत्न हॉटेल दिसलं. कारण आणि इथे याचं मेन कारण म्हणजे ही देखील व्हेजिटेरियन आहे, माझ्या भावाचा देखील उपवास आहे आणि त्यामुळे मग नवरत्न हॉटेलमध्ये यायचं ठरवलं आणि एवढ्या वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. मला फक्त लँडमार्क म्हणून माहित होतं नवरत्न हॉटेल ना. तुझं पण फर्स्ट टाइम ना? हा फर्स्ट टाइम. म्हणजे असं कधी वाशीला वगैरे आलं तर कोणाचं सांगतं ना नवरत्न हॉटेलच्या आजूबाजूला वगैरे तिकडे. तर कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये गेलं ज्याचं सांबार चांगलं तो चांगला बनवतो जेवण. साऊथ इंडियन बनवणं खायचं काम नाही आणि सगळे छान बनवत नाही. सगळा गेम इथे आहे. ह्याची ही चटणी कोणी बनवू शकतो पण हे सगळ्यांना जमत नाही. बस की मला वाटलं मला पहिला घसरशील. हे असं असतं बघा. आणि जर मी चुकलो असतो ना, मला बघायचं होतं, बघायला पाहिजे ना खायच्या आधी, तुला चारायच्या आधी. चांगलं असेल तर मी चालणार ना याला. सगळं समजतंय. हात धुतला होता. तर लकीली जिथे पार्क केली होती तिथेच आहे आपली कार. कारण जेव्हा पार्क केली होती तिथे बऱ्याच साऱ्या गाड्या होत्या, त्यामुळे आम्हाला अशी क्रॉसमध्ये पार्क करावी लागली होती. सो वाटलं नव्हतं की म्हणजे वाटलं होतं असं की टोचनवाला वगैरे येऊन त्यांनी काहीतरी केलं असेल, बट लकीली तसं काही नाही केलं लकीली. आणि आता जायचं आहे आपल्याला. तर आम्ही आलो होतो FMC मार्केटमध्ये देवाचं काही सामान घ्यायला. तर हे ऑइल वगैरे आमचा अखंड दिवा आहे त्यासाठी आम्हाला हे तिळाचं ऑइल नेहमी लागतं आणि खूप जास्त लागतं. आणि गणपती येतोय आपल्या घरी. बाप्पा जसं बुकिंग केलं आहे तर बाप्पासाठी लागणारं सगळं साहित्य जे आहे पूजेचं ते आपण इथून घेणार आहोत. तुपाची हा वाती, भीमसेनी कापूर आहे, हा प्रत्येकाच्या घरात असलाच पाहिजे मी म्हणे, कारण आणि घरामधलं वातावरण किंवा हवा एकदम शुद्ध राहते. जेव्हा मी लडाखला गेलो होतो तेव्हा मी हा भीमसेनी कापूर घेऊन गेलो होतो आणि ऑक्सिजन ची लेवल जिथे कमी होती तिथे मी हा हेल्मेटमध्ये ठेवून बाईक राईड करायचो. त्याने मला खूप हेल्प झाली होती. आणि शॉपमध्ये आल्यावरती एक बॉक्स दिसला आम्हाला. तर या बॉक्समध्ये गणपतीच्या पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य आहे. ते ओपन केल्यानंतर काय काय आहे त्यामध्ये सांग जरा. आरतीचं पुस्तक, अत्तर, धूप स्टिक आहे, वाती आहेत, हे बुक्का आहे, अष्टीगंध आहे, हळद कुंकू सगळ्या गोष्टी आहेत, गंगाजल आहे, गुलाबजल आहे,
वस्त्र आहे, अशा वाती सुद्धा आहेत. म्हणजे ऑलमोस्ट तांदूळ आहेत आणि हा कलावा सुद्धा आहे. ह्याच्यामध्ये मिसिंग आहे ते म्हणजे सुपारी. आणि कितीला आहे हा बॉक्स? सगळं 250 रुपये. पूर्ण बॉक्स 250 रुपयाला. ओके. तर APMC मध्ये बरीच दुकानं बंद होती, त्यातल्या त्यात आम्ही या दुकानामध्ये आलो आणि जवळजवळ 3300 रुपयाचं सामान घेऊन निघालो आहे गणपतीचं, इथे देखील आणि गावच्या गणपतीला देखील. तर 2 पिशव्या भरून आमची शॉपिंग आता झाली आहे आणि आता इथून थेट आपल्याला घरी पनवेलला जायचं आहे, कारण घरी मनी एकटीच आहे अख्खा दिवसभर. चला आता डायरेक्ट घरी जाऊया पनवेलला आपण. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो घरी आणि आजचा पूर्ण दिवस आपण बाहेरच होतो आणि बाहेर असल्यामुळे आजचा पूर्ण दिवस प्रोडक्टिव्ह झाला. बरीच अशी कामं आपली बाहेर असल्यामुळे बाहेरची कामं आपली झाली. आता एडिटिंग वगैरे सगळं बाकी आहे ते आता मला करायला घ्यायचं आहे. हे एका व्लॉगरची लाईफ असते की दिवसभर तुम्ही शूट करा, रात्री एडिट करा आणि मग झोपा कधी, हा प्रश्न आम्हाला नेहमी पडलेला असतो. त्यामुळे आम्ही कायम झोप येत असतो, कधी आमची झोप पूर्ण झालेलीच नसते. आणि ठीक आहे, ते सगळ्या नंतरचा भाग आहे. बट आजचं जर मुद्द्याचं बोलायचं झालं तर आज खूप महत्त्वाची कामं आपली झालेली आहे, ते म्हणजे गणपती बाप्पा आपला बुकिंग झालेला आहे. आणि तो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही जो गणपती बाप्पा बुक केला तो मी ब्लर दाखवलेला आहे बाय द वे, कारण असं की मला त्यांचा फेस रिव्हील हे त्यांच्या आगमनाच्या दिवशीच करायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जर काही कारणास्तव जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही श्रीजंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो हा व्हिडिओ 17-18 मिनिटाचा झालेला आहे. तुम्ही जर इथपर्यंत जर बघत आला असाल तर नक्कीच व्हिडिओ खाली एक कॉमेंट आणि लाईक करून जा. तर भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. आणि जिच्यासाठी मी घरी आलो होतो लवकर, ती ही मणी मस्ती करत बसली आता. तर सकाळपासून खूप जास्त पाऊस पडतो आणि आता मोबाईल पण पडला. कसं होतं म्हणाला, कसं 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 होतं का, कसं होतं तुझ्यात त्या काम कुठे करायचं आम्ही, चेअरवर तू बसलीस तर ग. हां, काम कुठे करायचं आम्ही, काम कुठे माझ्यावर अटॅक मला, माझ्यावर. अगं दात लागतंय नशे म्हणा. एवढं नाही करायचं, एवढं ना. तुझ्या तर उलटी टांगेन, उलटी. कळलं का? चेअरला स्क्रॅच करू नको, चेअर नवीन आहे म्हणा. म्हणे चेअरला स्क्रॅच नको. आईचं काय तुझ्या पाय चावते मला, चावते. काम डाऊन. कशी घेतली पप्पी तुझी, कशी घेतली, कशी चिडका कांदा एक नंबर जातो. बघा घरात आपल्या चिडका कोण आहे का? नाही, मनी दुसऱ्या नंबरला. तू मनीचा नंबर दुसरा.